प्रिय अशोक, आजचा दिवस तुझ्या आणि कोमलच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा. सुमारे 34 वर्षापूर्वी जून महिन्यातच असाच एक महत्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीता मावशीच्या आयुष्यात आला होता. त्या 34 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर लग्न या विषयावर तुला 4 उपदेशपर गोष्टी सांगाव्यात असं मला वाटतं. वास्तविक लग्न या विषयावर कुणीही कुणालाही उपदेशपर 4 शब्द सांगू नये असा माझा सगळ्यांनाच उपदेश असतो. तरीही यशस्वी संसारासंबंधी 4 युक्तीच्या गोष्टी तुला सांगाव्यात असं मला वाटतं. या संबंधात ऑस्कर वाईल्डचं एक वाक्य ध्यानात ठेव. अ परफेक्ट मॅरेज इज बेस्ड ऑन परफेक्ट म्युच्युअल मिसअंडरस्टँडिंग. लग्न हे नवरा बायकोच्या एकमेकाविषयी असणाऱ्या संपूर्ण गैरसमजाच्या आधारावरच यशस्वी होत असतं. आता माझंच उदाहरण देतो. मी अत्यंत अव्यवस्थित आहे असा सुनीताचा लग्न झाल्या क्षणापासून आज तागायत गैरसमज आहे. म्हणजे काय झालं, लग्नाच्या रजिस्टर बुकात सही करायला आम्ही खुर्चीवर बसलो, तो नेमका तिथे ठेवलेल्या रजिस्ट्रारच्या हॅटवर. ही गोष्ट खरी आहे, पण मी त्या हॅटीवर बसण्यापूर्वीची तिची अवस्था आणि मी बसल्यानंतरची अवस्था यात मला तरी काहीच फरक दिसला नाही. एकदा कोणाच्या तरी चष्म्यावर बसलो होतो तेव्हा मात्र बसण्यापूर्वीच्या माझ्या लेंग्याच्या आणि काचा घुसू नयेत तिथे घुसल्यावर झालेल्या माझ्या अवस्थेच्या आठवणीने आजही नेमका त्याच ठिकाणी घाम फुटतो. पण जाऊ दे, सांगायची गोष्ट, मी अव्यवस्थित असल्याचा सुनीताचा गैरसमज मी अजूनही टिकून ठेवलाय. त्यामुळे मी प्रवासातून परतताना माझा पायजमा, टॉवेल आणि साबणाची वडी या प्रवासात विसरून येण्याच्याच लायकीच्या वस्तू मी न विसरता विसरून येतो. मग सुनीताला वस्तू हरवल्याच्या दुःखापेक्षा मी अव्यवस्थित आहे या तिच्या मताला पुष्टी मिळाल्याचाच भयंकर आनंद होतो. आता कोमल ही डॉक्टर असल्यामुळे तू प्रकृतीची काळजी घेत नाहीस असा जर तिचा गैरसमज झाला तर तो टिकवून ठेव. तुला जरी तू अगदी भक्कम आहेस असं वाटत असलं तरी स्त्री दृष्टी हा एक खास प्रकार आहे. त्या नजरेने पुरुष माणसाला पाहता येत नाही. तेव्हा तू स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नाहीस, रात्रंदिवस हाफिसच्याच कामाची चिंता करतोस असा जर कोमलचा गैरसमज झाला तर अधूनमधून खोकला बिकला काढून तो समज टिकवून ठेव. तिने दिलेली गोळी निमूटपणाने खाऊन टाक. डॉक्टरीन बायकोनी केलेल्या गोळीच्या सांभाऱ्यापेक्षा ही गोळी अधिक चवदार असते असं एका डॉक्टरनिशी लग्न केलेल्या पॅथॉलॉजिस्टचं मत आहे. पुढले 6 महिने मी जसलोक पुढून जाणार नाही. आता खोकला काढताना त्या ठिकाणी दुसरी कोणी तरुणी नाही याची खात्री करून घे. तरुणी हे वय हल्ली 57-58 वर्षापर्यंत नेण्यात आलेलं आहे. कार्मायकेल रोडवरून एक चक्कर मारून आल्यावर तुला हे कळेल. गाफीलपणाने खोकला काढलास तर हा खोकला कोणासाठी काढला होता ते खरं सांगा, या प्रश्नाचं उत्तर द्यायची हिंमत बाळगावी लागेल. तेव्हा गैरसमज वाढवत ठेवताना योग्य ती दक्षता घ्यावी. सुखी संसारात नवऱ्याला स्वतःचं मत नसणं यासारखं सुख नाही, विशेषतः प्रापंचिक बाबतीत. खोमेनी, सादत, मोशे दायान, अरबी तेलाचा प्रश्न याच्यावर मतभेद चालतील, पण भरलेलं पापलेट आणि तळलेलं पापलेट यातलं अधिक चांगलं कुठलं या विषयावर सौभाग्यवती पक्षाचं मत ऐकून तेच ग्राह्य मानावं. आणि होय, बेसावतपणाने कारवारी पद्धतीच्या स्वयंपाकावर काहीतरी बोलून जाशील. मुख्य म्हणजे राव या आडनावाचा किंवा आडनावाची प्रत्येक व्यक्ती असामान्य मानावी. कुठल्या क्षणी कुठला किंवा कुठली राव ही वधूपक्षाच्या नात्यातली निघेल हे सांगणं अशक्य आहे. अरे, मी रवींद्रनाथांच्या विषयी नेहमीच चांगलं बोलतो. याचं खरं कारण त्यांचं आडनाव ठाकूर आहे हे तुला म्हणून सांगतो. राव या आडनावाप्रमाणे बोरकर या आडनावाविषयी सुद्धा सावध असावं, जरा अधिक सावध. बोलताना बारीक सारीक गोष्टींना जपावं लागतं. अरे, संसार म्हणजे खायची गोष्ट नाही बाबा. आता बायकोच्या हातचं जेवण सोडू ना, ते खावंच लागतं. उदाहरणार्थ, मी सुद्धा मनात आणलं असतं तर डॉक्टर झालो असतो हे वाक्य चुकून सुद्धा उच्चारू नये. उलट बापरे, डॉक्टर होणं आपल्याला जमलं नसतं, त्याला तुझ्यासारखी निराळीच बुद्धिमत्ता लागते हे वाक्य दर महिन्याला पगाराच्या दिवशी वधू पक्षाला ऐकवत जावं. म्हणजे त्या आनंदात शॉपिंगचा बेत रद्द होण्याची शक्यता आहे. तुला एकूणच पण मेडिकल प्रोफेशनविषयी जपूनच बोलावं लागेल, कारण वधू पक्षातले 3 विरुद्ध तू 1 या सामन्यामध्ये तुझ्या कराटेचा काही उपयोग नाही. शिवाय कराटेमुळे विटा फोडता आल्या तरी मतं फोडता येत नाहीत. त्यामुळे मेडिकल प्रोफेशन संबंधी उगीच मतभेद व्यक्त करणं टाळ. तुझ्या टेक्नॉलॉजीबद्दल घरात एक अक्षर न काढणंच बरं. आता फारच कोणी वधूपक्षी आणि सध्या काय चाललंय वगैरे विचारलं तर 7-8 टेक्निकल शब्द घालून एक वाक्य फेक. हो, पण त्यापूर्वी विचारणारा तुझ्या विषयातला नाही याची खात्री करून घे.
म्हणजे तू तुझ्या विषयातला जगातल्या 5 शास्त्रज्ञांपैकी एक आहेस हा समज, गैरसमज नाही म्हणत मी, पक्का होईल. आणि डायमंड शॅमरॉक मधला तूच काय तो डायमंड आणि इतर सगळे शॅम किंवा निर्बुद्ध रॉक्स हा समज वाढीला लागून घरात तुझी इज्जत वाढेल. कोमलच्या गृहप्रवेशानंतर तुमच्या घरातली स्त्री मतदारांची संख्या एका आकड्याने वाढते हे विसरू नये. भरतचा मुक्काम कुठल्या तरी अज्ञात कारणाने अमेरिकेत लांबत चालल्यामुळे तू आणि आमचे परममित्र बाबूराव, अध्यक्ष शेणवी सहकारी पेढी विरुद्ध मालती, पुन्नी, कोमल असं गव्हर्नमेंट आहे. तेव्हा काही दिवस तरी पंजाचं राज्य आहे हे विसरू नये. आणि घरात सतत होणाऱ्या शॉपिंगला उगीच विरोध वगैरे न करता बाजारातून जे जे काय म्हणून घरात विकत आणलं जाईल त्याचं अरे वा वा छान 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 वंडरफुल अशा शब्दांनी स्वागत कर. बाहेर जाताना ही साडी नेसू का हा पत्नीचा प्रश्न पतीने उत्तर द्यावं म्हणून विचारलेला नसतो. व्याकरणदृष्ट्या हा प्रश्न असला तरी कौटुंबिक व्याकरणामध्ये मी एक साडी नेसणार आहे असं हे फर्म स्टेटमेंट असतं. त्या प्रश्नाला खूप निरखून पाहिल्यासारखा म्हणजे साडीकडे असा अभिनय कर आणि मग हो छान फॅन्टॅस्टिक गुड असलं काहीतरी प्रसंग पाहून नुसते आवाज काढावे. अगर ही नसतेस अच्छा वगैरे डायलॉग म्हणावा. कृपा करून कुठलीही नेस कोण बघताय यासारखी वाक्य ओठाशी आली तरी घेऊन टाकावी. या बाबतीत आपल्या राष्ट्रपतींचा आदर्श मानावा. प्रधानमंत्रीजींच्याकडून सूचना आली रे आली की लगेच ॲग्रेड म्हणून सही. राष्ट्रपतीचं हे धोरण सर्वसामान्य पतींनी सुद्धा स्वीकारावं. उलट पार्टीला वगैरे जाताना ह्यातला कुठला बुस्टर घालू ग, तुझा चॉईस बॉ नेहमीच फर्स्ट क्लास असतो वगैरे वाक्य टाकावीत. माझ्या चॉईसपेक्षा तुझा चॉईस अधिक चांगला असतो या वाक्यातली अंदरकी बात मात्र वधूपक्षाच्या लक्षात येणार नाही याची खात्री बाळगावी. नाहीतर मग कळतात नाही बोलणी हे वेदा इतकं जुनं वाक्य तुला ऐकावं लागेल आणि त्यानंतरच्या प्रत्येक प्रश्नाला मला नाही माहीत हेच उत्तर. आणि शेवटी प्रचंड महत्वाची गोष्ट, सौभाग्यवतीच्या वाढदिवसाची तारीख विसरू नये. एक वेळ ऑफिसात जाताना पॅन्ट घालायला विसरला तरी चालेल, पण बायकोची जन्मतारीख विसरण्याच्या गुन्ह्याला क्षमा नाही. इमानी नवरे हा वाढदिवस निरनिराळ्या रीतीने साजरा करतात. अरे प्रेझेंट सुद्धा देतात, पण इतर कुठल्याही प्रेझेंटपेक्षा त्या दिवशी नवऱ्याने ऑफिसला ॲब्सेंट राहण्यासारखं दुसरं प्रेझेंट नाही. कांदे नवमीला नाही का जसे आपल्याला कांदा आवडला नाही तरी धार्मिक भावनेने कांदा खातो आपण, तसं बायकोच्या वाढदिवसाला आपल्याला एरवी ज्यांना निर्मनुष्य बेटावर भेटलो तरी टाळावं असं वाटेल. तसल्या बायकोच्या तमाम नातेवाईकांना काही ना दुपारी काही ना रात्री जेवायला बोलवायला बायकोला आग्रह कर. म्हणजे असं एका तज्ज्ञ पतीचं मत आहे. म्हणजे मग आपण सुट्टी घेऊन घरी राहिलो म्हणून बायको खुश. बरं तिच्याच नातलगांना गिळायला बोलवल्यामुळे ती दिवसभर स्वयंपाक घरात तिचेच नातलग आणि त्यांचीच प्रजा. घरातली काचेची भांडी त्या बालकांच्या सहज हाती लागतील अशा जागी ठेवावीत. भावाच्या किंवा बहिणीच्या मुलांनीच ती फोडल्यामुळे सौचा आवाज बंद आणि आपणही हा मोका साधून जाऊ दे हो मुलंच ती करणारच मस्ती वगैरे मुद्दाम बोलावं. आणि मेवण्या वगैरेंच्या मुलांना सहज फोडता येतील किंवा सांडता येतील अशा ठिकाणी वस्तू दिसतील त्यांना अशाच ठिकाणी ठेवाव्यात. फक्त जिथे आपला टेप रेकॉर्डर डिस्क वगैरे असतात त्या खोलीतल्या विजेच्या बटनांना शॉक येतो असं सांगून ती खोली बंद ठेवावी. ते जाऊ दे, मी केलेल्या उपदेशातला बाकीचा सर्व उपदेश विसरलास तरी चालेल, पण बायकोचा वाढदिवस विसरू नकोस. वाढदिवस कितवा याला महत्व नाही. त्रिलोकेकर शेठ या आमच्या परममित्राला आपल्या बायकोच्या वाढदिवसाचा विसर पडला. ती हकीकत त्यांनी मला सांगितली तशी तुला सांगतो ऐक. साला काय साला सांगू तुला, साला अरे वाईफचा बर्थडे साला टोटली फॉरगॉट. जी भडकली साला विचारू नकोस, एकदम साला नो टॉक. बरं साली बायको ही अशी टॉकीच्या बद्दल सायलेंट फिल्म म्हणून बसली ना की आपण पण साला तोंड बंद ठेवतो. जी भडकली. आता मी विचारलं ब्रेकफास्टला काय असं विचारल्या बरोबर टी पॉय वरची दाताची कवळीच तिने काढली आणि खिडकीतून बाहेर फेकून दिली. साली 235 रुपीज टिकून तळपदे डेंटिस्ट कडून कवळी करून आणली होती रे. अरे भाई जीवनजी लेनवर साले 32 दात पसरले. आणि साले जोक सांगतो तुला, कवळी फेकली ती माझी आहे असं समजून तिने तिची स्वतःचीच कवळी फेकली. माझे दात कवळीतले रे, म्हणजे पाण्याने भरलेल्या बाउलमधून तिच्याकडे बघून साले काच फुटेपर्यंत हसत होते. मी साला पटकन माझी कवळी तोंडात घातली. तिचं ते विदाऊट टूथ तोंड पाहिल्यावर एकदम साली आमच्या डोक्यातली ट्यूब पेटली. हर साला वाईफचा 50th बर्थडे, कारण बरोबर 52nd बर्थडेला मी तिला तळपदे डॉक्टरकडून कवळी बसवली होती. आता बर्थडेच्या दिवशी स्वतःची कवळी फेकून बसली. मला साला समजे ना हॅपी बर्थडे म्हणू का नको. साला तसाच चप्पल घालून निघालो आणि तिला खुश करावं म्हणून तिच्या आवडीचे लाडू घेऊन आलो. तो साला फणसवाडीतला साला दयाराम मिठाईवाला पण आत्रंग. त्याला 10 वॉर्न करून सांगितलं साला नरम बुंदी, तर त्या इडियटनी पिशवीत भरून दिली 1 डझन कडक बुंदी. त्याला वाईफच्या तोंडात नाही दात, ती कडक बुंदी काय खाणार कप्पा. त्याला तिला वाटलं मी पर्पजली कडक बुंदी आणली. आणि तुला सांगतो साला तोंडात दात नसताना ह्या वाईफ लोक जेव्हा भडकून बोलतात ना, तो साला साऊंड पण हॉरिबल आणि साईट तर अरे बापरे साला मल्टिप्लाइड बाय 100 हॉरिबल. आता मी काय ट्रिक केली माहिती आहे, हल्ली
साईबाबाच्या फोटो खाली भिंतीवर खिळ्यानी वाईफची बर्थडे कोरून ठेवली आहे. अरे साला दाताच्या कवड्या महाग किती झाल्यात माहित नाही तुला. करणार काय, त्याला वाईफचा बर्थडे विसरलो मीच, साला इडियट. असो, नवीन लग्न झालेल्या वधूवराचा फार वेळ घेऊ नये, आणि असा वेळ घेणारा जो कोणी माणूस असतो तो पुढल्या जन्मी गुरखा नाही तर दुधवाला भैया होतो म्हणतात. पण माझा हा उपदेश पाळणाऱ्यास मात्र उत्तम संसार सुख प्राप्त होऊन ताजे मासे, धनधान्य, संतती, संपत्ती, साखर, मुलांना शाळेत प्रवेश, वह्या, बसमध्ये आणि लोकलमध्ये खिडकीजवळची जागा, टेलिफोनवर हवा तोच नंबर मिळणं वगैरे सर्व गोष्टींचा भरपूर लाभ होऊन संसारात सदैव आनंदी आनंद लाभेल. तथास्तु. प्रिय अशोक आणि प्रिय कोमल, लग्नात अहेर घ्यायचा नाही असं ठरवल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. तुमचा PL काका आणि सुनीता मावशी.